नमस्कार, मी पाटलो पाटील. बांबू महान्यूजमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत. आज आपण पेरनोली या गावी आलेलो आहोत. ज्या गावामध्ये बांबूचं उत्पादन जे आहे पारंपरिक पद्धतीने घेतलं जातं ते अतिशय मोठ्या प्रमाणात आहे. साधारणतः 100 ते 150 ट्रक या गावातून बांबूची विक्री होते आणि ती महाराष्ट्रभर जात असते. आणि या बांबूच्या उत्पादनामुळे येथील शेतकऱ्याचं उत्पन्न बांबू आधारित मोठ्या प्रमाणात आहे. इथं बांबूची काही जी उत्पादन करणारी किंवा बांबूच्यासाठी काही काम करणारी जी मंडळी आहेत त्याच्यामध्ये सतीश कांबळे आहेत, कृष्णा वरेकर आहेत, या गावचे शेतकरी लोंढेसाहेब आहेत. या सगळ्याशी आपण आज बोलणार आहोत की या गावाची अर्थव्यवस्था जी बांबू आधारित आहे ती अधिक कशी जाईल किंवा आता कशा पद्धतीची आहे आणि आमच्या दर्शकांना या बांबू आधारित उद्योगासाठी जे गावाचा एखादा विकास कसा होऊ शकतो असं एक या प्रकारचं एक मॉडेल म्हणून गाव आपण हे या गावाकडे बघत आहोत. आणि यासाठी आपण आज खास या पेरनोली गावात जे आजरा तालुक्यात आहे कोल्हापूर जिल्ह्यातील ते गावी आलेलो आहोत. आज कृष्णाशी आणि सतीशशी बोलणार आहोत. नमस्कार सतीश. नमस्कार. तरी मी सतीश कांबळे, बांबू महान्यूजचे पाटलोबा पाटील जे बांबूमध्ये अभ्यासकसुद्धा आहेत, हे आज पेरनोली गावामध्ये भेट देण्यासाठी आलेले आहेत. पेरनोली गावामध्ये जी पारंपरिक लागवड होते आणि व्यावसायिक तत्वावर सुद्धा ज्या लागवडी होत आहेत त्या लागवडींना भेट देण्यासाठी पाटलोबा पाटील इथे आलेले आहेत. मी आमच्या हिरण्यकेशी बांबू ग्रामविकास शेतकरी गटाच्या माध्यमातून त्यांचं स्वागत करतो. नमस्कार पाटील साहेब. या पेरनोली गावामध्ये सर्वसाधारणतः पारंपरिक जी लागवड मानग्याची लागवड होते या लागवडीमध्ये जवळपास 150 ट्रक बांबू हा दरवर्षी. एका ट्रकची साधारणतः काय किंमत होते सर? सर्वसाधारणतः एका ट्रकची किंमत आपण साधारणतः असणार होते सर्वसाधारणतः 1 लाख 1.5 लाखापर्यंत एका ट्रकची बांबूची किंमत होते. म्हणजे हे जे छोटंसं गाव आहे हां, म्हणजे जवळजवळ एक बांबू आधारित 1 कोटीवरची तर उलाढाल या बांबू पासूनची आहे या गावची. हो नक्की सर. असं आपण धरू सगळ्या बेटा. हो नक्की सर, नक्की सर. या गावामध्ये पारंपरिक मानगा जातीचा जो बांबू आहे ज्याला आमच्याकडे मेस्काटी असं म्हटलं जातं आहे, तर मेस्काटीचं पारंपरिक लागवड ही मोठ्या प्रमाणात आहे. 150-200 ट्रक बांबूची तोड ही दरवर्षी इथे होत असते. ही कुठे कुठे जाते इथून जाणारा जो बांबू आहे हा संकेश्वर मार्केट आमच्या जवळच आहे. संकेश्वर मार्केटला जाते आणि तिथून गुजरात, तामिळनाडू, आंध्र प्रदेश, कर्नाटक अगदी केरळपर्यंत आमच्याकडचा बांबू हा जात असतो. मग मला सांगा, इतक्या मोठ्या प्रमाणात जर इथं बांबूची लागवड असेल आणि ती विक्री होत असेल तर इथं स्वतः काही खरेदीदार येतात का? बरेचसे खरेदीदार हे मराठवाडा किंवा अगदी नाशिक या सगळ्या भागातून आमच्याकडे येत असतात. थेट शेतकऱ्यांपर्यंत येतात का ते? थेट शेतकऱ्यांपर्यंत काही व्यापारी पोचलेले आहेत. पण एकूणच पारंपरिक पद्धतीनं जी काय आता व्यापाऱ्यांच्याकडून सुद्धा तोड बांबूमध्ये आहे तर त्याच्यामध्ये थोडंसं आम्हाला असं दिसतं की शेतकऱ्यांना जो त्याचा भाव मिळाला पाहिजे तो भाव काय योग्य मिळताना दिसत नाही. म्हणजे आता ज्यावेळी थेट शेतकऱ्यापर्यंत व्यापारी येतो, जो खरेदीदार येतो, व्यापारी म्हणता येणार नाही, व्यापारी येतो आणि खरेदीदार येतो स्वतः शेतकऱ्यापर्यंत, त्याच्यामध्ये काय तफावत दिसते का तुम्हाला अशी? आम्हाला जे आम्ही बघतो सर, आमच्याकडे येणारे हे व्यापारी असतात. खरेदीदार जरी असले तरी ते व्यापारी असतात, मोठे शेतकरी असतात आणि ते ग्रुपनी खरेदी करतात. म्हणजे अगदी नाशिक किंवा मराठवाड्यातल्या ज्या डाळिंब बागांना किंवा द्राक्ष बागांना बांबू लागत असतो स्टेकिंगसाठी, तर प्रत्येकाच्या साईजप्रमाणे 2 एकर 3 एकरची जर लागवड असेल त्यांची तर त्यांना लागणारा बांबू जो आहे तो कमी ह्याच्यामध्ये राहतो. ज्या लोकांकडे जास्त साधन आहे असेच सधन शेतकरी जे आहेत किंवा मोठे शेतकरी जे आहेत तेच आमच्यापर्यंत पोहोचतात. सामान्य शेतकरी आमच्यापर्यंत पोहोचत नाही. बल्कमध्ये खरेदी करून त्यांना स्वस्तात पडावं हो या दृष्टीने इथं येतात. हो सर. म्हणजे त्यावर आपण काही फारसा उपाय करू शकत नाही, कारण ते खरेदीदार आहेत की शेतकरी ते समजू शकणार, म्हणजे व्यापारी आहेत की शेतकरी समजणार नाही. हो. मग आता मला सांगा, या प्रकारची जी व्यवस्था आहे बांबू विक्रीची वगैरे ती पूर्वापासून चालत आलेली असेल? हो. मग आता ह्यात काही नवे बदल व्हायला लागलेत का? यामध्ये नवे बदल आम्ही या पद्धतीनं करतो आहोत की आमच्याकडचा जो बांबू आहे हा बांबू तोडणीपासून तो शास्त्रीय पद्धतीनं तोडला जावा आणि त्याचं सेग्रेगेशन करून, म्हणजे त्याची प्रतवारी करून कंपनीला किंवा अगदी स्टेकिंगसाठी शेतकऱ्यांना अपेक्षित असलेला जो बांबू आहे तो बांबू त्यांच्यापर्यंत पोहोचावा या पद्धतीची व्यवस्था आम्ही आमच्याकडे करतो आहोत. एक कॉमन
कलेक्शन सेंटर, बांबू कलेक्शन सेंटर हे आम्ही पेरनोलीमध्ये उभा करतो आहोत, जिथे शेतकऱ्यांनी तोडलेला जो बांबू असेल हा बांबू तिथे येईल कलेक्शन सेंटरवर आणि तिथे त्याची योग्य प्रतवारी करून, जसं आता पाटलोबा पाटलांना जर अगरबत्तीसाठी पाहिजे असेल बांबू तर त्या पद्धतीचा बांबू त्यांना देता येईल, किंवा अगदी कुणी शेतकरी आहे नाशिकवरून आलेला ज्याला स्टेकिंगसाठी हवाय तर त्या पद्धतीचा बांबू, तो बांबूतला तेवढा भाग त्यांना देता येईल. हो सर, हो सर, हो. म्हणजे ते तुम्ही सेपरेशन केल्यानंतर बांबूचं व्हॅल्यू ॲडिशन पण जास्त होईल. अगदी बरोबर सर. जो भाग ज्याला लागणार आहे त्यालाच तो मिळेल. हो हो. म्हणजे सरसकट आपण बांबूची काठी विकतो ती कमी होईल. सरसकट बांबूची विक्री जी होते ज्याच्यामध्ये अगदी व्यापाऱ्यांना किंवा खरीददारांना बऱ्याच वेळा तोटा पण सहन करावा लागतो आणि त्याच्यामुळे बांबू बदनाम होण्याची शक्यता असते. तर ते बंद करण्याच्या दृष्टीनं आणि शेतकऱ्यांना पण चांगला भाव त्याचा मिळावा यासाठी म्हणून आम्ही मूल्यवर्धन करून कलेक्शन सेंटरवर त्याची प्रतवारी करण्याची व्यवस्था करत आहोत. तुम्ही म्हणता मूल्यवर्धन करायचं. हां. जर पारंपरिक बांबू विशेष कामासाठी जर जात असेल हां, तर काही वेगळ्या जातींची पण लागवड होणं गरजेचं आहे ना. अगदी बरोबर सर. आता आम्ही आपण ज्या शेतामध्ये उपस्थित आहोत, इथे हजर आहोत, या ठिकाणी आपण बघू शकतोय दिनकर कोडक नावाचे आमचे शेतकरी आहेत. या शेतकऱ्यांनी ही पारंपरिक लागवडीच्या पुढे जाऊन ही व्यावसायिक पद्धतीची लागवड या ठिकाणी केलेली आहे. कमर्शियल फार्मिंग आहे. इथे टुलडा आणि बांबूसा बल्कोवा या 2 जातींच्या बांबूची लागवड इथं केलेली आहे. सर्वसाधारणतः 2.5 एकरावरची ही लागवड आहे आणि 2019 मध्ये म्हणजे नुकत्याच 2 वर्षापूर्वी केलेली लागवड आहे. पण याच्यामध्ये या लागवडीची यशस्वीता आपण बघू शकतो. प्रत्येक बेटामध्ये 4 ते 5 शूट्स हे इथे आलेले आपल्याला दिसतात. आणि विशेष गोष्ट अशी की यामध्ये खत व्यवस्थापन किंवा पाणी व्यवस्थापन हे कुठेही दिसत नाही. तरी सुद्धा चांगली आहे. तरी सुद्धा ही लागवड जी आहे ही लागवड फार चांगली आहे. हे बांबूसाठी उपयुक्त अशी जमीन इथली असल्यामुळे नैसर्गिकरित्या बांबूची चांगली वाढ होते. होय पाटील सर. जाती जरी लावल्या तरी सुद्धा त्याही चांगल्या येता येणार. अगदी बरोबर. आणि अशा किती प्रकारचे शेतकरी आता नव्याने ह्याच्यात येऊ लागले कमर्शियल फार्मिंगमध्ये? कमर्शियल फार्मिंगमध्ये आता नव्याने येणाऱ्या लोकांचा ओढा जो आहे तो ओढा जास्त आहे. सर्वसाधारणतः याच वर्षी 35 ते 40 शेतकरी नव्यानं आपल्या शेतामध्ये टुलडा किंवा इतर ज्या व्यावसायिक जाती आहेत, ही टुलडा नावाची जात आहे. आम्ही बांबूच्या व्यावसायिक लागवडीकडे जेव्हा पाहतो तेव्हा ही टुलडा नावाची जात आहे. या जातीचा कमर्शियली व्यावसायिक उपयोग जो आहे हा उपयोग प्रचंड आहे. मल्टीपर्पज यूजसाठी टुलडा कुठल्या यासाठी जातो हा अगरबत्ती मेकिंगसाठी सुद्धा, अगरबत्ती स्टिक मेकिंगसाठी सुद्धा वापरला जातो, फर्निचरसाठी वापरला जातो आणि इतर कामासाठी सुद्धा, क्राफ्टसाठी सुद्धा हा वापरला जातो. असा हा टुलडा नावाचा बांबू आहे. बनवण्यासाठी सुद्धा याचा वापर होऊ शकतो. नक्की सर, नक्की. म्हणजे काठीचं मार्केट सोडून सुद्धा वेगवेगळं मार्केट आहे. हो सर. आमच्याकडे आता हे जे कमर्शियल तुमच्याकडे लागवड व्हायला लागली म्हणता, त्याच्यामध्ये या टुलडा आणि कुठल्या जाती लावल्या गेल्या? आमच्याकडे हा टुलडा आहे. याच्यासोबतच आपण याच प्लांटेशनमध्ये बघू शकतोय तिकडे लोकल मानगा सुद्धा आहे आणि बांबूसा बल्कोवा नावाची जी जात आहे, जी इंधनासाठी प्रचंड मागणी ज्या जातीला आहे, तर ती बांबूसा बल्कोवा नावाची जात सुद्धा या ठिकाणी बघितली जाऊ शकते. नमस्कार. मला आनंद झाला की सतीश कांबळे सरांशी आज बोलताना की आपण पेरनोली गावात आलेलो आहोत आणि बांबूची जी बेटं आहेत, बांबूची लोकल जात आहे नव्यानं होणाऱ्या शेतकऱ्यांच्या मते. आज माझ्याबरोबर देसाई साहेब आहेत जे लाडगावहून आलेले आहेत, सावंत साहेब आहेत आणि स्थानिक पेरनोलीचेच आपले लोंढे सर आहेत. ह्या सर्व शेतकऱ्यांच्या बरोबर ह्या बांबूचे सतीशकडून माहिती घेताना मला आनंद झाला. सतीश गावापैकी पांडुरंग पाईम या आमच्या शेतकऱ्यांनी आपल्या या 2 एकर क्षेत्रामध्ये लोकल मानग्यापासून रोपं बनवलेली आहेत. व्हेजिटेटिव्ह प्रपोगेशननी, म्हणजे काठीपासून म्हणतात, काठीपासून बनवलेली रोपं आहेत आणि त्या रोपांची लागवड या 2 एकरावर त्यांनी केलेली आहे. आणि त्या लागवडीचा रिझल्ट जो आहे हा रिझल्ट आपल्यासमोर आहे. सर्वसाधारणतः जुलै 2018मध्ये केलेली ही 3 वर्षापूर्वीची लागवड आहे. म्हणजे पावसाळ्याच्या हंगामामध्ये केलेली ही लागवड आहे.
सुरुवातीची लागवडीसाठी वापरलेली जी रोपं आहेत त्याची ही रोपं बघू शकता. ही लहान जी रोपं आहेत ही सुरुवातीची रोपं आहेत. त्याच्यानंतर दुसऱ्या वर्षी आलेली त्याच्यापेक्षा थोडी मोठी असलेली रोपं आहेत. आणि या बेटामध्ये तिसऱ्या वर्षी सर्वसाधारणतः 16 बांबू हे नवे आलेले आपल्याला दिसतात. इतकं चांगली लागवड या ठिकाणी आपल्याला बघता येते. पाटील साहेब, लोकल मानगाची जी हे आहे डायमीटर आहे ते काय राहतं साधारणतः? लोकल मानग्याची डायमीटर जी आहे ही सर्वसाधारणतः 40 mm पासून 50 mm पर्यंत, अगदी 30 mm 50 mm पर्यंत राहते. मॅक्स टू मॅक्स 50 mm, हा जो म्हणजे 1.5 हे जे हे आलेलं आहे फ्रुट्स आलेलं आहे किंवा आपण ज्यालाही म्हणू यावर्षी आलेलं आहे, हो तर ते त्या प्रकारचं आलेलं आहे का? हो. तिसऱ्या वर्षीचा हा जो कोंब आहे, ही जी काठी आता बनलेली आहे, याचा डायमीटर आपण चेक केला तर हा 50 mm म्हणजेच 1.5 इंचापर्यंतचा हा याचा डाया आहे. म्हणजे आता ह्याचं कमर्शियल उत्पादन सुरू होऊ शकतं. कमर्शियल उत्पादन सुरू झालेलं आहे याचं. म्हणजे तुम्हाला असं म्हणायचं आहे की ही लोकल मानग्याची जात आहे, हां, ती कमर्शियल पद्धतीने लावून सुद्धा घेता येते. हो. इथं जास्तीत जास्त प्रमाणात आपण बांधावरचे आहेत होय किंवा पारंपरिक पद्धतीची जी लागवड आहे होय त्याच ह्याला शेती म्हणून केलं जातं. बरोबर. या शेतकऱ्यांनी लोकल जात निवडून हां, कमर्शियल फार्मिंग केलेलं आहे. हो बरोबर, अगदी बरोबर, चांगलं आलेलं आहे. अगदीच चांगली अशी लागवड आहे. आमच्याकडे पारंपरिक पद्धतीनं जी काही लागवड केली जाते याच्यामध्ये खूट जे आहेत, ज्याला आपण ठोंब असं सुद्धा म्हणतो, एक वर्षापर्यंतचा जो कोंब असतो, कोळा कोंब, तो मध्यातून कट करून खूट जे आहेत, जे ठोंब आहेत, ते ठोंब लावून आमच्याकडे लागवड पारंपरिक पद्धतीने केली जाते. तर त्याच्यापासून अधिक च्या संख्येमध्ये लागवडीमध्ये हे आपल्याला वाढ दिसून येते, अधिकच्या संख्येमध्ये. पण रोपं जर आपण केली आणि तर त्या रोपांच्या मधून हा इथे आपल्याला बघू शकतोय हे गुणाकारामध्ये त्याची वाढ झालेली आहे. आणि ही व्यावसायिक पद्धतीची लागवड आहे, फार चांगली लागवड आहे. पारंपरिक लागवडीमध्ये आपल्याला एवढी वाढ दिसत नाही. आमच्याकडची लागवडच जी आहे ही मुळात बांधावर आहे किंवा हां, अगदी पारंपरिक लागवड आहे. ही व्यावसायिक पद्धतीची लागवड आहे. याच्यामध्ये 12x8 या अंतराने ही इथं लागवड केलेली आहे. आणि त्याच्यामधला रिझल्ट जो आहे तो फार बघण्याजोगा आहे. पाट पाण्यानंच ठेवलेलं आहे, पाणी पाट पाण्यानंच दिलं जातं, ठिबक केलेलं नाही. ठिबक केलेलं नाही आहे, तरी सुद्धा चांगली वाढ आहे. हो, वाढ चांगली आहे. इथल्या लोकांना पाणी व्यवस्थापन ठिबक न करता सुद्धा हां, आपण असे जर फार्मिंग केलं तर उत्पन्न चांगलं मिळू शकतं. हो, नक्कीच. आमच्याकडे पारंपरिक लागवडीमधून जे उत्पादन येते त्याच्यापेक्षा दुपटीनं हे उत्पादन आपल्याला इथे दिसतंय. आणि ह्याचं जे काढायचं आहे, काठी काढायचं वगैरे सगळं व्यवस्थित पण राहील. होय. याच्यामध्ये स्पेसिंग जे आपण ठेवलेलं आहे 12 फुटाचं आणि 8 फुटाचं, तर त्याच्यामुळे याची तोडणी करणं जे आहे हे तोडणी करणं सोपं जात आहे. म्हणजे आपल्याला जे पेरनोलीमध्ये जी बेटं आहेत किंवा जी पारंपरिक लागवड आहे, हां, त्या लागवडीला जोडून ही पारंपरिक जाती घेऊन हे जे कमर्शियल फार्मिंग व्हायला लागले, हो, त्याच्यामुळं हे आपल्या ज्या पेरनोली गावामधलं जे बांबूचं विक्रीचं जे प्रमाण आहे, हो, किंवा उत्पन्नाचं प्रमाण आहे शेती आधारित बांबूच्या, हां, ते वाढलं जाईल असं वाटतं तुम्हाला? हो, बरोबर सर, बरोबर. म्हणजे पुढच्या काळामध्ये आपल्याकडे जसजशा या व्यावसायिक पद्धतीच्या लागवडी वाढत जातील तसं लोकांना याच्यातून जास्त उत्पादन हे आपल्याला अपेक्षित आहे, ते त्यांना मिळत जाईल. आता हे शेतकरी जेव्हा आपण काही अशा पद्धतीचे बांबू लागवड करत असतात तर त्यांना काय असं वाटत असतं की बाबा यासाठी काही शासनाची योजना आहे का, काही त्यासाठी करता येते का, शासन काय करतं का यासाठी? हो, नक्कीच. शासनाच्या 3 योजना आहेत. याच्यामध्ये पहिली योजना जी आहे ही महात्मा गांधी रोजगार हमी योजना अंतर्गत आधी ही सामाजिक वनीकरणच्या माध्यमातून लागवड केली जात होती. वृक्ष लागवड हाच त्याचं टायटल जरी असलं तरी त्याच्यामध्ये बांबू आता समावेश केला गेलेला आहे. आणि याच्यामध्ये प्रतिरोप आपल्याला 540 रुपयापर्यंतचं अनुदान हे सरकारकडून आपल्याला मिळतं. किती क्षेत्रापर्यंत शेती पाहिजे त्याची? जर मनरेगा अंतर्गत आपल्याला लागवड करायची असेल तर 2 हेक्टरपर्यंतच्या क्षेत्रावर आपण लागवड करू शकतो आणि त्याला अनुदान प्राप्त होऊ शकतं.
आणि कुठली योजना आहे मग हे सोडून? या ही मनरेगा खालची झाली, ही मनरेगाची योजना झाली. त्याला अर्ज कुठं करावा लागतो शेतकरी? याच्यासाठीचा अर्ज आपल्याला पहिल्यांदा आपल्या ग्रामपंचायत लेवलला करावा लागतो. ग्रामपंचायतीचा लाभार्थीचा ठराव आपल्याला घ्यावा लागतो आणि त्या ठरावासोबत लागवड करण्याचा अर्ज ग्रामपंचायतीला द्यायचा. हो बरोबर. तो कधी द्यायचा? लागवड करण्यासाठीचा जो अर्ज आहे हा सर्वसाधारणतः आपल्याला ऑगस्टमध्ये करावा लागतो आणि लेबर बजेट तयार करण्याची जी ग्रामसभा होते ती ऑक्टोबरमध्ये होत असते. तर त्या ऑक्टोबरमधल्या म्हणजे त्याचं जॉब कार्ड तयार होणं आणि त्याचं हे घालण्यासाठी, हां त्याचं हे तयार करायसाठी. हो बरोबर. नाही, मुळातच आपल्याला जर अप्लाय करायचं असेल, आपल्याला जर लागवडीसाठी अर्ज करायचा असेल तर आपलं जॉब कार्ड असणं हे अत्यंत गरजेचं आहे. म्हणजे आपलं जॉब कार्ड जॉब कार्ड असायला हवं ही प्राथमिक अट आहे त्याची आणि त्यानुसार तुम्ही लागवडीसाठी अनुदान मागू शकता, अर्ज करू शकता. आणि कुठली योजना आहे बांबूसाठी अशी? या व्यतिरिक्त महाराष्ट्र बांबू हो महाराष्ट्र बांबू डेव्हलपमेंट बोर्ड, महाराष्ट्र बांबू विकास मंडळ हे मागच्या 3 वर्षापूर्वीपासून सुरू झालेलं आहे महाराष्ट्रामध्ये. भारतामध्ये जे राष्ट्रीय बांबू अभियान आहे, नॅशनल बांबू मिशन, त्याच्या अंतर्गत महाराष्ट्र बांबू डेव्हलपमेंट मंडळाची स्थापना झालेली आहे. त्यांची एक रोपवनाची योजना आहे. या योजनेमध्ये सर्वसाधारणतः प्रतिरोप, त्या योजनेचं नाव काय आहे? रोपवन योजना अशा पद्धतीचं त्याचं नाव आहे. ते अटल बांबू पेक्षा वेगळं आहे का? हो, अटल बांबू योजना ही एक अजून वेगळी योजना आहे. रोपवन योजना आहे त्या योजनेचं नाव. याच्यामध्ये 120 रुपयाचं अनुदान हे शेतकऱ्याला दिलं जातं. त्याला जॉब कार्डची अट आहे का? त्याला जॉब कार्डची अट नाही. कोणीही सर्वसाधारण शेतकरी जो आहे तो त्यासाठी लाभ मागू शकतो आणि त्याला त्याचा लाभ मिळेल. आणि क्षेत्राची मर्यादा? त्याला क्षेत्राची मर्यादा सुद्धा मर्यादा आहे, पण सर्वसाधारणतः 10 एकरपर्यंतच्या क्षेत्रावर करू शकतो तो व्यक्ती लागवड करू शकतो. समजा छोटा शेतकरी काय असं म्हणजे करायची इच्छा असला तर त्याचं बसू शकते काय नाही? हो, अगदी. मी 2.5-3 एकर म्हणजे काका हो अगदी 8-10 गुंठ्यापासून 2.5 एकरापर्यंत जर तुमचं क्षेत्र असेल तर तुम्ही सहज त्याच्यासाठी मागणी करू शकता. क्षेत्र असलं तर चालतंय. हो, कमीत कमी 10 गुंठे जागा क्षेत्र असावी तर त्यांना त्याचा लाभ मिळू शकतो. हो, मिळू शकतो. आणि त्या मला सांगा की तुम्हाला ती विशिष्ट प्रकारची जातीचीच लावली पाहिजेत की लोकल जातीची रोपं लावली तर चालतात? आता आमच्याकडे कसं आहे सर, आमच्याकडे लोकल मानगा जो आहे, ज्याला मेस्काटी असं म्हटलं जातं आहे, तर याचे मार्केट शोधायसाठी आम्हाला बाहेर जावं लागत नाही. आमच्याकडे व्यापारी आमच्या दारात येतात आणि आमच्याकडे याची ते मागणी करून. मला मान्य आहे की इथलं ते मार्केट असल्यामुळे होऊ शकतं. हां, पण बांबू बोर्डाने किंवा काही ज्या योजना आहेत हां, त्यासाठी लोकल मानग्याच्या जातीचं रोप लावलं तर ते ग्राह्य धरतात का? हो, आहे ना. हे मला म्हणायचं. महाराष्ट्र बांबू डेव्हलपमेंट बोर्डाने ज्या जाती रेकमेंड केलेल्या आहेत त्या 8 जातींमध्ये मानगा ही जात सुद्धा इन्क्लूड आहे. त्यामुळे आमच्याकडच्या शेतकऱ्यांना मानगा जर त्यांनी लावायचा म्हटलं तर मानगा त्याच्यामधून लावता येईल, मानगा लावता येईल. पण मानग्याच्या सोबतच जात नसेल तर शेतकऱ्यांना लावला तर त्याला अनुदान मिळणार नाही ना. हो, बरोबर. पण महाराष्ट्र बांबू डेव्हलपमेंट बोर्डाने रेकमेंड केलेल्या जातींमध्ये मानगा ही जात आहे आपली. म्हणजे ते आपण स्थानिकरित्या लावू शकतो. हो. याच्यासोबतच अजून वेगवेगळ्या ज्या जाती आहेत त्या जातीसुद्धा जर आपण याच पद्धतीनं व्यावसायिक तत्वावर लागवड करायची म्हटली तरी या योजनांमधून ते शक्य आहे आणि त्याच्यामधून शेतकऱ्यांना उत्पन्नसुद्धा चांगलं मिळण्याची शक्यता आहे. आता त्या ज्या जाती आहेत त्यातल्या इथं कुठल्या उपयुक्त आहेत? म्हणजे पेरनोली म्हणा किंवा आपण जे आता या गावात आलेलो आहोत या परिसरामध्ये, या परिसरासाठी मी तसं मानग्यालाच रेकमेंड करेन. पण मानग्याच्या सोबत आता हे जे काय नवं मार्केट, बांबूचं नवं मार्केट जे खुलं होतं आहे तर त्याच्यामध्ये टुलडा नावाची जी जात आहे, जी अगरबत्तीच्या काड्या बनवण्यासाठी वापरली जाते, फर्निचरसाठी वापरली जाते, तिच्यापासून छोट्या छोट्या ज्वेलरीज बनवल्या जातात, क्राफ्ट्स बनवले जातात आणि हो, आणि अगदी बांबू हाऊसेसमध्ये सुद्धा टुलडा वापरला जातो. मल्टीपर्पज अशी ही स्पेसीज आहे. तर ती टुलडा आपण लावू शकतो. त्याच्यासोबत न्यूटन नावाची एक जात आहे ती आपण लावू शकतो. ॲस्पर बांबू आपण लावू शकतो. अगदी काटे कडकसुद्धा त्याच्यामध्ये लावला तर कटांग बांबू, तर त्याच्यामधून सुद्धा लोकांना चांगलं उत्पन्न मिळण्याची शक्यता आहे. नाही, कटांगचा वापर आहे तो साधारणतः आपण वजनावर घालण्यासाठी किंवा जे आपण जे बांधकामासाठी म्हणतो हो त्यासाठी त्याचा उपयोग होऊ शकेल. हां,
पण ती कटांग जास्त लावलेली दिसत नाही ना इथं. काय झालेलं आहे, मागच्या 10-15 वर्षामध्ये आमच्याकडे सुद्धा कळकाची बेटं जी आहेत, कटांगची बेटं ही भरपूर होती, पण त्याला फ्लावरिंग आल्याच्या नंतर आता ती बेटं जी आहेत ती संपुष्टात आलेली आहेत. पण नव्यानं पुन्हा त्याची आता वाढ होताना आपण बघू शकतोय. अजूनही पेरनोलीतल्या बऱ्याचशा क्षेत्रांवर आपण नंतर बघू शकतो जर शक्य होईल तर नव्यानं कळकाची बेटं जी आहेत, कटांगची बेटं ही आता उभी राहत आहेत. म्हणजे आता तुम्ही म्हणताय की मनरेगा खालची एक स्कीम झाली, हो, बांबू बोर्डाची एक झाली, हो. त्याच्या व्यतिरिक्त मग या किंवा असे कुठले आहे का? या व्यतिरिक्त अटल बांबू योजना नावाची एक योजना आहे. या योजनेअंतर्गत आपल्याला टिश्यू कल्चरची रोपं जी आहेत ही रोपं पुरवली जातात. सर्वसाधारणतः एका रोपाची किंमत ही 30 ते 35 रुपये आणि काही रोपांची किंमत ही 40 रुपये प्रमाणे जाते स्पेसीजनुसार. तर या सगळ्या बांबूच्या रोपांना 80% सबसिडी ही गव्हर्नमेंटकडून दिली जाते. 30 रुपयाचं रोप हे सर्वसाधारणतः 10 ते 15 रुपयाच्या किमतीमध्ये आपल्या बांधावर पोहोचवण्याची सोय महाराष्ट्र बांबू डेव्हलपमेंट बोर्ड करत असतात. मार्फत पुरवली जाते की आपण खरेदी करून मग अनुदान मागायचं? हां, आपल्याला म्हणजे आत्ता नव्यानं आलेला जो ट्रेंड आहे तो असाच आहे की पहिल्यांदा आपल्याला खरेदी करावी लागतात आणि खरेदी केलेली जी रिसिप्ट आहे ही रिसिप्ट आपण बोर्डाकडे दिली की त्याचं जे अनुदान आहे ती अनुदान स्वरूपातली रक्कम ही तुमच्या खात्यावर येत असते. आपण केलेल्या खर्चाचा परतावा मागायचा. हो, परतावा मागायचा. तर ही अटल बांबू योजना जी आहे या योजनेअंतर्गत सुद्धा सर्वसाधारणतः 600 रोपं ही कोणताही सर्वसामान्य माणूस त्याची मागणी करू शकतो. म्हणजे क्षेत्राची मर्यादा नाही त्याला, ते रोपाची मर्यादा आहे. हो, रोपाची मर्यादा आहे. म्हणजे तुमचं क्षेत्र अगदी 10 एकरपेक्षा जास्त आहे, 100 एकरापर्यंत आहे, पण तुम्ही एकदा मागणी केल्याच्या नंतर तुम्हाला 600 रोपांपर्यंत रोपं मिळू शकतात. म्हणजे एक टप्पा 600चा त्यांना मिळू शकतो. हो, 600चा टप्पा कमीत कमी 600 रुपये ही तुम्हाला मिळू शकतात. तुम्ही समजा तुमचं 20 गुंठ क्षेत्र आहे तरी पण मिळतात कसं? नाही, असं होणार नाही. क्षेत्रानुसार नाही, क्षेत्रानुसार तुम्हाला मिळतील. क्षेत्र जादा असेल तर ते बाकी वेगळ्या योजना आहेत ना, मनरेगा खाली करा किंवा बांबू बोर्डाची करा. पण जी अटल बांबू योजना आहे ती तुम्हाला 600 रोपं देते. 600 रुपये म्हणजे असं आहे त्यांचं ते रोपाची मर्यादा. म्हणजे रोप त्याच्यासाठी पण असं ग्रामपंचायतीचा ठरावच लागतो का तो वेगळा? नाही, अटल बांबू योजनेसाठी ग्रामपंचायतीचा ठराव लागत नाही किंवा महाराष्ट्र बांबू डेव्हलपमेंट बोर्डाच्या योजनेसाठी ग्रामपंचायतीचा ठराव लागत नाही. आपण डायरेक्ट जाऊन वन विभागाकडे त्याच्या अर्जाची मागणी करू शकतो आणि तिथे आपला अर्ज दाखल केल्याच्या नंतर आपल्याला त्याची मंजुरीही मिळून जाते. काही ऑनलाईन सुविधा पण असेल ना त्याची? हो, अगदी महाराष्ट्र बांबू डेव्हलपमेंट बोर्डाच्या वेबसाईटवर ऑनलाईन अर्ज उपलब्ध करून दिले जातात आणि त्या ठराविक कालावधीमध्ये आपण त्यांच्याकडे मागणी दर्शवली तर नंतर पुढच्या कालावधीमध्ये हंगामामध्ये आपल्याला बांबूची रोपं जी आहेत ही रोपं ते पुरवतात. बरं, मला सतीश असं विचारायचं की आता महाराष्ट्र सरकारच्या तुम्ही 3 योजना सांगितल्या, शासनाच्या जे काही योजना आहेत त्यांनी तुम्ही बांबू क्षेत्रात काम करता किंवा बांबूचं एक मोठ्या प्रमाणात जिथं उत्पादन आहे तिथं आहे तुम्ही, हो, तर शेतकऱ्यांनी असा काही लाभ घेतलेला तुम्हाला आढळलेला काय कधी? योजनांचा? हो, आमच्याकडे काही शेतकरी आहेत. मी असं म्हणणार नाही की भरपूर शेतकऱ्यांनी याचा लाभ घेतलेला आहे असतील, पण काही ना मिळाला का? बांबू बोर्डाची योजना जी आहे, बांबू बोर्डच मुळात 3 वर्षापूर्वी स्थापन झालेलं आहे आणि बांबू बोर्ड आहे आणि त्यांच्याकडून अनुदान दिलं जातंय. अशा पद्धतीची माहिती लोकांना फार कमी आहे. लोकांच्यामध्ये त्याचा प्रचार प्रसार झालेला नाही, पोहोचलेला नाही. हो, लोकांपर्यंत ह्या योजना अजून तेवढ्या मोठ्या प्रमाणात पोहोचलेल्या नाहीत. जसजशा ह्या योजना लोकांपर्यंत पोहोचतील तसं लोक याचा लाभ घेतील. आता अगदी हाताच्या बोटावर मोजता येतील एवढ्याच लोकांनी लाभ घेतलेला आहे. मला कसं म्हणायचं आहे, योजना किती लोकांपर्यंत पोहोचली महत्वाची नाही, ती पोहोचली काय, कोणीतरी त्या मार्गात आहे का हे विचारायचं आहे. हो, आम्ही कसं असते, लोंढे काकांनी केलं तर देसाई काका करतील. हो, म्हणजे जेव्हा लोंढे काका आपल्या शेतावर करत असतात, एखादी योजनेचा लाभ घेत असतात, ते आपोआपच दुसऱ्याला कळत असतं. हो, बरोबर. कोणीतरी सुरुवात केली. म्हणजे आता तुम्ही केव्हा करणार आहे? तुम्ही पेरनोलीतले लोंढे काकांनी केल्यावर तुम्ही म्हणा की आपल्या आडगावला ती करू, म्हणजे प्रसार होण्यास सुद्धा कशी गोष्ट आहे, कोणीतरी ती करावी लागते. आम्ही बघतोय बघितल्यानंतर तुम्ही विचारता, मग असं एकमेकाला होत कुठल्याही योजनेचा प्रसार कसा आहे, कोणीतरी केल्याशिवाय, कुठेतरी रोल मॉडेल दिसल्याशिवाय
दुसरा करत नसतो. हो बरोबर म्हणजे बरोबर. सगळे काय असं होत नाहीत एकदम जाऊन आपण करूया म्हणून. हां पहिल्यांदा आपण कसं करत असतो की काय लोकांचं कसं मानसिकता असते की बाबा आपण पहिल्यांदा बघू कोणी केले. सतीश रावनी केले, मग सतीश रावनं काय अनुभव आला, काय मिळालं, काय नाही, मग दुसरे हळूहळू शेतकरी पळत होतात. हो बरोबर. म्हणजे मला कसं म्हणायचं आहे, कुठंतरी जर सुरुवात झाली असेल हां तर ते पसरायला वेळ लागणार नाही. या वर्षीपासून आमच्याकडे सुरुवात झालेली आहे. जलद गतीने होऊ शकते. या वर्षीपासून आमच्याकडे सुरुवात झालेली आहे. जवळपास म्हणजे हे सूचना आहे की बाबा आता ते लोकांच्या मध्ये पोहोचणार. होय होय किती उशिरा पोहोचलं किंवा तो भाग नाही आहे, कारण तो प्रत्येक ठिकाणी मर्यादा असते. कुठल्याही यंत्रणेची हो बरोबर ना. स्वतःची मर्यादा असते आणि ताकद असते. बरोबर बरोबर. म्हणजे प्रत्येक आपण किती पण म्हटलं योजना चांगली आहे हां तर ती लगेच पोहोचलं आणि लगेच स्वीकारली जाईल होय असं होऊ शकत नाही. हो बरोबर. पण कोणीतरी स्वीकारलं किंमत तर पसरायला चालू होते. हो म्हणजे कुठल्याही पिकाचं असू दे, कुठल्याही योजनेत असू दे, ते स्वरूप असतं. बरोबर सर. म्हणजे म्हणजे बेर्नोलीमध्ये लोकांनी काही लावायला सुरू केलेलं आहे, ते काही लाभ घ्यायला सुरू केलेलं आहे. कदाचित त्यांना अनुदान अजून मिळालं नसेल, हां पण ते अप्लाय केलेलं आहे, होय. त्यांनी त्याखाली लागवड केलेली आहे. हे पण इतरांनी बघितलं तर ते शेतकरी पुढवून करतात. सर्वसाधारणतः यावर्षी 30 शेतकऱ्यांनी आमच्याकडे मागणी केलेली आहे बांबू लागवडीसाठी नरेगा अंतर्गत. आणि कोरोनाच्या काळामध्ये बांबू बोर्डाची योजना जी आहे त्या योजनेचा आम्ही लाभ नाही घेऊ शकलो, कारण काही मर्यादा आहे. हो कोरोना काळाच्या मर्यादा होत्या. पण यावर्षी जेव्हा पुन्हा नव्याने मार्चमध्ये बांबू बोर्डाच्या योजनेसाठी अप्लाय करणं जे चालू असेल तेव्हा आमच्याकडचे लोक त्याचा लाभ घेतील. म्हणजे ते जागृती झालेली आहे. हो लोकांच्या मध्ये जागृती होते आहे. अगरबत्तीसाठी जे टोलटा जात आहे की नाही ते म्हणजे असं बाकीचे व्यापारी कसे आता आमचं गावठी बांबू आता हे मानगा घेतात हां तसं ते अगरबत्तीचे ते बांबू हां व्यापारी घेऊ त्यात काय स्वतः ती कंपनी येणार का असं काय आहे काय नियोजन? बरोबर. म्हणजे फार चांगला आणि कळीचा मुद्दा आहे हा बरोबर की आम्ही नव्या जाती लावल्याच्या नंतर आमच्या त्या बांबूला कोण घेऊन जाईल, त्याचं मार्केट काय असेल असं विचारणारा हा प्रश्न आहे. आणि खरोखर चांगला प्रश्न आहे की बाबा मानगा घेऊन जातात लोक. होय. तो नवा तुमचा घेणार की वाटणारच की. कोल्हापूरमध्ये एक कारखाना आहे, उदबत्तीचा कारखाना आहे, ज्या कारखान्याला मोठ्या प्रमाणात बांबूची गरज आहे उदबत्तीच्या काड्या, अगरबत्तीच्या काड्या बनवण्यासाठी. पण तो कारखाना सुरू नाही आहे कारण त्यांना ज्या पद्धतीचं रॉ मटेरियल अपेक्षित आहे ते मिळत नाही आहे. जर आपल्याकडच्या शेतकऱ्यांनी टूलडा लावला किंवा ज्या अगरबत्तीच्या काड्या बनवण्यासाठी जी जात उपयोगाची आहे अशा जाती जर आपण आपल्याकडे लागवड केली तर नक्की त्यांना मार्केट हे मिळून जाईल. म्हणजे कोल्हापुरातल्या एका कारखान्याचं मी तुम्हाला सांगत नाही, बेळगावमध्ये सुद्धा काही कारखाने आहेत ज्यांना उदबत्तीच्या काड्यांसाठी बांबू अपेक्षित असतो. याच्या पुढे जाऊन आपण या पद्धतीचा प्रयत्न करतो आहोत की लोकल स्तरावर आपल्या गावच्या किंवा तालुक्याच्या स्तरावर एखादा प्रक्रिया उद्योग असावा आणि त्या प्रक्रिया उद्योगामध्ये आपल्याकडचा जो बांबू असेल त्या बांबूवर प्रक्रिया होईल आणि तिथेच उदबत्तीच्या काड्या बनवण्याचं काम सुद्धा होईल. तर या पद्धतीचे प्रयत्न हे आमचे सुरू आहेत. बरोबर. म्हणजे मार्केट हमखास मिळेल आपल्याला. लावला तर यांना काळजी करायचं काम नाही. हो बरोबर बरोबर. कारण मानग्याची त्यांना काळजी नाही. होय बघत लहानपणापासून बघत आलेत की लावला की तो बांधावर असू दे, व्यापारी येतोय, पण वेगळी जात लावली तर ती अडचण असते. हो बरोबर बरोबर.